हॅलो. खूप उघडत आहे ना. आता जाहिराती सुरू होतील. कोणी कोणी हेलिकॉप्टरवरून उड्या मारतील, कोणी ट्रकच्या मागे धावतील, कोणी बैलगाडी एकदम खूप फास्ट चालवतील आणि कोणी दरीत उडी मारतील. कशासाठी? तर एक कार्बोनेटेड ड्रिंक मिळवण्यासाठी म्हणून. कार्बोनेटेड ड्रिंक म्हणजे काय? तर आपण पिताना ज्याने जिभेवर जिंजिण्या येतात किंवा ज्याच्यातून खूप सारे बुडबुडे निघतात ग्लासात उतल्यानंतर, त्याला म्हणायचं कार्बोनेटेड ड्रिंक. कार्बन डायऑक्साईड हाय प्रेशरमध्ये ह्या ड्रिंक्समध्ये इन्कॉर्पोरेट केलेला असतो, म्हणून त्याला कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटेड ड्रिंक असं म्हटलं जातं. काय असतं ह्या ड्रिंक्समध्ये बरं? का प्याविषयी वाटतात लोकांना? एक तर ते खूप गार विकली जातात, त्यातला थंडावा अट्रॅक्ट करतो लोकांना. दुसरं म्हणजे त्यातली साखर अट्रॅक्ट करते. मी नेहमी म्हणते की कुठलंही प्रॉडक्ट वापरण्याच्या आधी त्याच्या पाठीमागे लेबलवर काय लिहिलं आहे वाचा. याच्यावरती न्यूट्रिशनल कंटेंट्स लिहिणं कंपल्सरी असल्यामुळे, कारण हे फूड प्रॉडक्ट आहे, पाठीमागे न्यूट्रिशन कंटेंट दिलेले असतात. ते लिस्ट वाचा. त्याच्यामध्ये फायबर 0, फॅट 0, प्रोटीन 0. काय असतं? फक्त साखर, रंग आणि पाणी आणि उच्च दाबाने त्यात घातलेला कार्बन डायऑक्साईड वायू, ज्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारे बुडबुडे येतात. मग का प्याविषयी वाटतात बरं लोकांनाही? खूप साखर असल्यामुळे ही प्यायल्यानंतर असं वाढलेल्या साखरेची एक अशी तंद्री लागते, त्यामुळे ते प्यावंसं वाटतं. गार असल्यामुळे प्यावंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे एन्डॉर्समेंट. खूप सेलिब्रिटीज हा अमुक एक ब्रँडचं कार्बोनेटेड ड्रिंक तुम्ही प्या म्हणजे तुम्ही कसे एकदम कूल वाटाल वगैरे अशा जाहिराती करतात, म्हणून लहान मुलांना ती अट्रॅक्ट करतात. त्यांचे तऱ्हेतऱ्हेचे रंग अट्रॅक्ट करतात. आणि त्यात सवय लावणारा एक पदार्थ आहे ज्याचं नाव आहे कॅफिन. राईट, कॉफीमध्ये जो असतो तो कॅफिन, पण खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. 1 कप कॉफीमध्ये जेवढा असतो त्याच्यापेक्षा 5-6 कप कॉफीमध्ये जेवढा असेल तेवढा ह्या एका पेयामध्ये असतो 200 ml बाटलीमध्ये. आणि 200 ml बाटलीमध्ये साधारण 8 चमचे साखर असते. करून बघा बघा प्रयोग घरी. म्हणजे 7-8 कप कॉफी एवढी कॉफी, त्याच्यात 8 चमचे साखर, आणि हे सगळं फक्त 200 ml कपात गोळा करून बघा बघू प्यावंसं वाटतं का? ह्याला एक फ्लेवरिंग दिलेलं असतं, म्हणून तुम्हाला ते कसं चव मस्त लागते किंवा हे पिऊ आपण, की हे प्यायल्यानंतर आपण असे कूल दिसतो वगैरे असं वाटतं, म्हणून मग तुम्ही पित राहता. शरीरावर काय परिणाम होतो? बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की एकदम ॲसिडिटी झाली आहे, पोट गच्च वाटतंय, म्हणून मग मी हे कार्बोनेटेड ड्रिंक प्यायलो तर मला तो सगळा गॅस बाहेर निघून जाईल आणि मला छान वाटेल. काय करताय तुम्ही? म्हणजे आधी समजा पाण्याने कप भरलेला आहे, तुम्हाला तो कप रिकामा करून हवा आहे, तर अजून पाणी होतं का हो त्याच्यामध्ये? जर पोटात गॅस ऑलरेडी तयार झालेला आहे खूप जास्त, तर गॅस असलेलं पेय का पिताय तुम्ही? काय होतं की हा जो एक्स्ट्रा गॅस आतमध्ये जातो तो पोटात गुडगुड गुडगुड करत फिरतो. थोड्या वेळाने पोटामधून गॅस बाहेर निघून जातो, वायू, आणि तो एक्स्ट्राचा जो वायू ॲड केलेला असतो तो निघून जातो. ओरिजिनल जो तयार होतो तुमच्या पोटामध्ये ज्या कुठल्या कारणामुळे, ते कारण तसंच राहतं. निघून गेल्या वायूमुळे तुम्हाला जरा पोट रिलीफ झालं, छाती दडपल्यासारखी वाटत होती, ती जरा मोकळी झाली असं वाटत राहतं. पण ओरिजिनल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही आहे. बरं, दुसरं एक कारण असतं की मला ॲसिडिटी झाली आहे म्हणून हे पितो आहे. pH चेक केला का तुमच्या ड्रिंकचा? जनरली कार्बोनेटेड ड्रिंक ही ॲसिडिक असतात. एक सहज गंमत म्हणून प्रयोग सांगितला होता शाळेतल्या मुलांना काही दिवसांपूर्वी. त्यांनी तो केला की पडलेला दात आहे तो कोका-कोला किंवा पेप्सी किंवा कुठलंही एक कार्बोनेटेड ड्रिंक, आता मी सगळ्या कार्बोनेटेड ड्रिंक्स नावं घेऊ शकत नाही म्हणून मी ही 2 प्रातिनिधिक नावं घेतली. माझी त्यांच्याशी दुश्मनी काही नाही आहे, सगळे सारखेच आहेत, एकाच माळेचे मणी. कुठलंही एक कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये घ्या वाटीमध्ये, त्याच्यात तो पडलेला दात टाकून ठेवा. काय होतं त्या दाताचं जरा ऑब्झर्व करा. तो चक्क वितळायला लागतो, कारण ही सगळी कार्बोनेटेड ड्रिंक्स खूप ॲसिडिक आहेत, म्हणून ते विरघळायला लागतं. बरं, मग ॲसिडिटीवर त्याचा काही चांगला परिणाम मिळेल का शरीरात गेल्यानंतर? नाही मिळणार. इतकी सोपी गोष्ट मी समजून सांगायची वेळ यावी. याला मोठं कारण आहे मार्केटिंग. भारतामध्ये ही कार्बोनेटेड ड्रिंक्स
काही वर्षांपूर्वीच इंट्रोड्यूस झालेली आहेत. त्याच्या आधी लोक काय पित होते? मग समजा खूप उकडतं आहे, कितीतरी ऑप्शन आहेत आपल्याकडे. ताक आहे, लिंबू सरबत आहे, शहाळ्याचं पाणी आहे, कोकम सरबत आहे, वाळ्याचं सरबत आहे. सरबत हा प्रकार भारतामध्ये इतका लोकप्रिय आहे की नुसते सरबताचेच बसल्या जागी 21 प्रकार आपण मोजू शकतो, जे तुम्हाला खूप कॉमनली माहिती असतात, ज्याचे उपयोग माहिती असतात. तर ह्या उन्हाळ्यामध्ये या सगळ्या कलाकारांना, मोठ्या आर्टिस्टना मारू द्या की हेलिकॉप्टरमधून उड्या. आपण सरळ गुऱ्हाळ शोधायचं आणि 1 कप उसाचा रस प्यायचा, किंवा सरळ घर गाठायचं आणि 1 ग्लासभर लिंबू पाणी प्यायचं. कराल का प्लीज? बाय बाय.